मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल टेक मराठी सल्लामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलचा डेटा वाचवण्याबद्दल तीन महत्त्वपूर्ण सेटिंग सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुमच्या त्या सेटिंग्स लक्षात येतील आणि तुम्ही तुमचा मोबाईलचा होणारा डेटा सेव्ह करू शकाल, वाचवू शकाल. आणि माझी आपल्याला अजून एक विनंती आहे की माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून मी टाकणारे पुढचे सगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर प्राप्त होतील. तर मित्रांनो, वेळ न गमावता आजचा व्हिडिओ सुरुवात करत चला. तर पहिली सेटिंग जी फारच महत्त्वाची आहे ती तर सगळ्यांनीच करायला पाहिजे. ते आपल्याला मोबाईलच्या होम स्क्रीनवर येऊन स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग हे ऑप्शन मिळणार. सेटिंगमध्ये गेल्यानंतर नेटवर्क आणि शेअरिंग याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये डेटा युसेज किंवा डेटा सेवर, आता हे जे ॲप्स आहेत माझ्या जो डेटा खात आहे ते सगळ्या ॲपची लिस्ट मला इथे दिलेली आहे. आता जसं एक याच्यामध्ये एक ॲप आहे मिशो, मी हे नेहमी वापरत नाही. मी आता याला क्लिक करतो आणि तुम्हाला दाखवतो. मिशोमध्ये काय होतं आहे की सगळ्यात खाली बघा तुम्ही आता बॅकग्राऊंड डेटा युसेज, म्हणजे पडद्यामागे हा माझा डेटा वापर करतो आहे हा ॲप. त्याच्यामुळे मी याला आता बंद केलं. असे सगळे ॲपची लिस्ट आहे तुम्हाला दिसेल इथे. तर ते सगळे ॲपचे बॅकग्राऊंड डेटा तुम्ही बंद करा, जेणेकरून तुमचा डेटा फारच वाचेल. आता पुढची सेटिंग बघूया. तर याच्यामध्ये असं आहे की आपल्याला गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे. गुगल प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपल्याला वरती लेफ्ट कॉर्नरला 3 बटन मिळतील. तिथे सेटिंग नावाचं ऑप्शन मिळेल. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ऑटो अपडेट ॲप्स म्हणून ऑप्शन असेल. ऑटो अपडेट ॲप्स म्हणजे जे ॲप तुम्ही डाउनलोड केले आहेत ते ऑटोमॅटिक अपडेट होत राहतात, ते ऑफ करून ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचा डेटा फारच वाचेल. ही पण एक महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढची सेटिंग बघूया. मित्रांनो, यूट्यूबवरती आपण जे पण व्हिडिओज बघतो त्याला एक रिझोल्युशन असते. आजकाल HD, अल्ट्रा HD असे व्हिडिओज यूट्यूबवर यायला लागलेले आहेत. ते फारच डेटा आपला कंझ्युम करतात, म्हणजे वापर करतात डेटाचा. तर त्याच्यामुळे त्याची क्वालिटी तुम्हाला कमी करायची आहे. ते रिझोल्युशन क्वालिटी तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचं जे पण व्हिडिओ असेल तिथे राईट साईड कॉर्नरला तुमचा प्रोफाईल आयकॉन असेल, म्हणजे तुमचा फोटो असेल किंवा काही नाव असेल किंवा सेटिंगचं एक बटन असेल, ते दाबायचं आहे. त्याच्यानंतर गेल्यानंतर क्वालिटी म्हणून एक ऑप्शन मिळणार. क्वालिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रिझोल्युशन सिलेक्ट करायचं आहे. ते 240p म्हणजे सगळ्यात कमी हे सिलेक्ट करा, म्हणजे तुमचा डेटा अजून वाचेल. त्याचा तुम्हाला फारच उपयोग होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑलचं बटन दाबा आणि मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.